हॅलो स्टुडंट्स, मी आज माय इंग्लिश कोर्स बुक 10वीचं जे इंग्लिशचं पुस्तक आहे लोअर लँग्वेजचं त्याच्या संदर्भात थोडंसं सांगणार आहे आणि त्यानंतर फ्रेमवर्क किंवा फॉर्मॅट ऑफ द ॲक्टिव्हिटी शीट जे SSCचा जो पेपर आहे त्याचा फॉर्मॅट याविषयी थोडंसं सांगणार आहे. तर प्रथम आपण पुस्तकाविषयी बघूया. तर आपलं हे जे 10वीचं पुस्तक आहे पिंक टिंटेड असं कव्हर असलेलं फ्रंट पेज आणि बॅक पेज पिंक टिंटेड असलेलं पुस्तक आपण जे A4 साईजमध्ये आहे त्याविषयी आपण पाहणार आहोत. तर हे जे पुस्तक आहे याच्यामध्ये भरपूर ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत आणि मुलांचं लिसनिंग स्किल, स्पीकिंग स्किल, त्यानंतर रीडिंग स्किल आणि रायटिंग स्किल डेव्हलप व्हावं या दृष्टीनं भरपूर ॲक्टिव्हिटीज आणि त्यानुसार पाठ्यक्रम दिलेला आहे. तर आता आपण पहिल्यांदा पुस्तकाच्या पहिल्या भागामध्ये म्हणजे कंटेंट्समध्ये जाऊयात. तर आपण जर इंडेक्स पाहिली तर इंडेक्समध्ये आपल्याला दिसतील 4 युनिट्स. तर प्रत्येक युनिटमध्ये 5-5 घटक आहेत. तर युनिट 4 मध्ये 6 घटक आणि युनिट 2 मध्ये 6 घटक आहेत. तर पहिल्या युनिटमधून आपण बघूयात. तर 1.1 मध्ये टीनएजर्स प्रेयर नावाची एक पहिली पोएम दिलेली आहे. त्यानंतर अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड ही एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. त्यानंतर 1.3 बास्केट फुल ऑफ मूनलाईट ही एक पोएम आहे. त्यानंतर बी स्मार्ट नावाचा एक इन्फॉर्मेटिव्ह पॅसेज आहे, अतिशय सुंदर असा, म्हणजे हाऊ टू बी अ चॅम्पियन्स, सक्सेसफुल कसं बनावं असं या स्मार्ट ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. जसं की स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक आणि टाइम बाउंड असे जे स्मार्ट आपल्याला घटक दिलेले आहेत त्यांनी. हेच फर्स्ट फ्लाईट ही एक स्टोरी आहे. त्यानंतर युनिट 2 मध्ये जर बघितलं आपण तर यू स्टार्ट डाईंग स्लोली नावाची एक पोएम दिलेली आहे. त्यानंतर द बॉय हू ब्रोक द बँक ही सुद्धा एक स्टोरी आहे. द ट्विन्स ही एक पोएम आहे. अन एपिटोम ऑफ करेज ही पण एक बायोग्राफी आहे. स्टीफन हॉकिंग यांची सुंदर अशी बायोग्राफी दिलेली आहे. बुक रिव्हाइव्ह याच्यामध्ये स्वामी अँड फ्रेंड्स इथं बुक रिव्ह्यू घेतलेला आहे. वर्ल्ड हेरिटेज याच्यामध्ये इन्फॉर्मेटिव्ह पॅसेजेस दिलेले आहेत आपल्याला. त्यानंतर युनिट 3 मध्ये बघितल्यानंतर इफ नावाची एक सुंदर पोएम दिलेली आहे. अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर ही एक स्टोरी आहे. स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोई इव्हनिंग ही सुद्धा एक पोएम आहे. लेट अस मार्च हे स्पीच आहे. कैलास सत्यार्थींचं सुंदर असं स्पीच दिलेलं आहे. द अल्केमी ऑफ नेचर हे इन्फॉर्मेटिव्ह पॅसेज आहे. द वर्ल्ड इज माइन ही पोएम आहे. भोली इज अ नाईस स्टोरी. ओ कॅप्टन माय कॅप्टन सुंदर अशी कविता आहे. अनबीटेबल सुपरमॉम मेरी कॉम हा दिस इज अन इंटरव्ह्यू, एक इंटरव्ह्यू दिलेला आहे मेरी कॉमचा. जॉन ऑफ आर्क हा स्किट आहे, म्हणजे हास्यप्रधान असं कथानक आहे त्याच्यामध्ये. अ ब्रेव्ह हार्ट डेडिकेटेड टू सायन्स अँड ह्युमॅनिटी हा सुद्धा एक इन्फॉर्मेटिव्ह पॅसेज आहे. तर मला इथं सांगायचं आहे की ह्या पुस्तकामध्ये अतिशय विविध असे घटक दिलेले आहेत. युनिट 1 पासून 4 पर्यंत. युनिट 4 आणि 2 हे 2 युनिट थोडेसे मोठे आहेत आणि सर्व जे घटक आहेत अतिशय इंटरेस्टिंग आहेत. भरपूर व्हरायटी ऑफ वर्ड्सनी आहे. त्यानंतर या पुस्तकामध्ये नवीन असा घटक जो आहे तो लाईव्ह इंग्लिश आहे. तर या लाईव्ह इंग्लिशमध्ये सध्या आपण जसं की ईमेल करतो किंवा ब्लॉग तयार करतायत सध्या किंवा यूट्यूबवर आपण चॅनल तयार करतो, तर ह्या दृष्टीने सुद्धा आपल्याला लाईव्ह इंग्लिश दिलेलं आहे. त्याच्यामध्ये फॉर्म फिलिंग, मुलांनी एखाद्या जॉबसाठी अप्लाय केला किंवा कुठल्या तरी शाळेसाठी ॲप्लिकेशन केला तर आपल्याला फॉर्म फिलिंग करता आलं पाहिजे. यासाठी फॉर्म फिलिंग नावाचा एक लाईव्ह इंग्लिश घटक दिलेला आहे. त्यानंतर ब्लॉग रायटिंग, आपल्याला एखाद्या गोष्टीची जर आवड असेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला रायटिंग करायचं असेल, इनोव्हेटिव्ह काही घटक दाखवायचे असतील किंवा रेसिपीज असतात, सध्या सगळ्यात फेमस असा ब्लॉग आहे तो रेसिपीचा आहे. तर तो ब्लॉग रायटिंग इथं आपल्याला टेक्स्टबुकमध्येच दिलेला आहे, जेणेकरून शालेय जीवनापासून आपल्याला ब्लॉग रायटिंग करता आलं पाहिजे आहे. तर त्याच्यानंतर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, हल्ली बऱ्याच जॉब्समध्ये आपल्याला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन लागतं, PPTs लागतात, त्याशिवाय आपण कम्युनिकेट करू शकत नाही. तर हाऊ टू मेक अ PPTs हा सुद्धा लाईव्ह इंग्लिशचा भाग इथं त्यांनी दिलेला आहे. तर अदर ज्या काही गोष्टी आहेत, रीडिंग रायटिंग स्किल डेव्हलप व्हावं यासाठी विविध
ॲक्टिव्हिटींनी युक्त असं सुंदर असं पुस्तक शिक्षण मंडळानं दिलेलं आहे आपल्यासाठी इयत्ता 10वीसाठी. तर हे वापरताना पहिल्यांदा तर महत्त्वाची गोष्ट आहे की हे पुस्तक जेव्हा शिक्षक शिकवत असतील तेव्हा हे डिटेलमध्ये शिकणं, वर्ड टू वर्ड आपल्याला कळलं पाहिजे आहे. शब्दांच्या काही शेड्स शिक्षक आपल्याला सांगत असतात, त्या प्रत्येक शेड्स लक्षात ठेवल्या पाहिजे. तेव्हा आपल्याला हे ॲक्टिव्हिटी शीट जे आहे ते सोडवताना त्याची मदत होईल. जसं की आपण अँटोनिम्स असतील किंवा सिनॉनिम्स लिहायला सांगितले असतील तर ते आपल्याला जेव्हा आपण टीचिंग कडे लक्ष देतो, शिक्षक जेव्हा शिकवत असतात तेव्हा जर लक्ष देऊन प्रत्येक शब्द जर पाहिला तर आपल्याला ॲक्टिव्हिटी शीट सोडवायला खूप सोपं जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे इथं चिटचॅट नावाची ॲक्टिव्हिटी या पुस्तकामध्ये दिलेली आहे. तर ती चिटचॅट नावाची ॲक्टिव्हिटी सुद्धा आपल्याला फ्रेमवर्क करताना किंवा ही जी ॲक्टिव्हिटी शीट सोडवताना लागणार आहे, जसं की डायलॉग रायटिंग आहे किंवा ट्रान्सलेशन आहे, ते सगळं सोडवताना चिटचॅट ॲक्टिव्हिटी किंवा वर्कशॉप खाली दिलेले आहेत. धडा झाल्यानंतर, लेसन झाल्यानंतर वर्कशॉप दिलेला आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला सोडवताना ॲक्टिव्हिटी शीट सोडवताना त्याची मदत होणार आहे. तर हे झालं लेसन्स विषयी. आणि आपल्याला एक नवीन भाग जो आहे तो पुस्तकामध्ये, या पुस्तकामध्ये साईडला जर आपण बघितलं, लेसन उघडला तर साईडला जर आपण बघितलं तर हे काही कॉलम दिसतात. कधीतरी गोलाकार सेमी सर्कलमध्ये आपल्याला ते कॉलम्स दिसतात. तर दीज आर स्कॅफोल्डिंग्स, त्याला म्हणायचं स्कॅफोल्डिंग. जसं बिल्डिंग उभारण्यासाठी कॉलमची गरज असते तसं या पुस्तकामध्ये हे साईडला कॉलम दिलेले आहेत. विथ द हेल्प ऑफ दीज कॉलम्स वी शुड लर्न दीज लेसन्स. अशा या पद्धतीनं हे या स्कॅफोल्डिंग्सचा उपयोग आपण करायचा आहे. तर हे झालं पुस्तकाविषयीचं थोडंसं सांगितलंय मी आत्ता. आता आपण फ्रेमवर्क किंवा फॉर्मॅट ऑफ द ॲक्टिव्हिटी शीट मध्ये आपण जाणार आहोत. SSCचा हा जो आहे तो ॲक्टिव्हिटी शीट पॅटर्न आहे, तो आपण बघूयात आता. तर आता मुलांनो तुम्हाला माहितीच आहे की आपला 100 मार्काचा जो रिटर्न पेपर होता तो आता नाही आहे. तर आता आपल्याला 80 मार्काचा रिटर्न पेपर आणि 20 मार्काची ओरल द्यावी लागणार आहे. त्यामुळं आता जो झोन आहे की पहिल्यांदा 40-40-20 असा होता, म्हणजे 40 इझी होता, 40 मीडियम होता आणि 20 चॅलेंजिंग होता. तर आता तो बदलून 32% इझी झालेला आहे. म्हणजे पूर्ण 80 मार्काच्या पेपरमधला जो पर्सेंटेज बघितलं तर 32% जे आहे तो इझी पॅटर्न आहे, इझी झोन आहे. आणि त्याच्यानंतर जो 32 आहे तो मीडियम झोन आहे. आणि राहिलेला जो 16% जो आहे तो मात्र चॅलेंजिंग झोन आहे. तर तो मी आता तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे क्वेश्चन वाईज. तर पहिल्यांदा आपण बघूयात, आपण आज फक्त ॲक्टिव्हिटी शीट ओव्हरलुक करणार आहोत. आपण नंतर प्रत्येक प्रश्न डिटेलमध्ये पाहणारच आहोत. मी फक्त ॲक्टिव्हिटी शीट 80 मार्काचं आणि ओरल 20 मार्काचं तुम्हाला इथं समजून देणार आहे. तर पहिल्यांदा आपण जाऊयात सेक्शन नंबर 1 मध्ये. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1A आपल्याला सेक्शन 1 मध्ये लँग्वेज स्टडीमध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये A आणि B असे 2 प्रश्न आहेत, उपप्रश्न आहेत. बघा पुन्हा एकदा सांगते, सेक्शन 1 मध्ये लँग्वेज स्टडीमध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये A आणि B असे 2 उपप्रश्न आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला A प्रश्नामध्ये आता जाऊया. बघा लँग्वेज स्टडी याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 A मध्ये त्यातला पहिला, त्या A मध्ये आपल्याला कोणतेही 4 प्रश्न सोडवायचे आहेत. दिलेले असणार आहेत 6 प्रश्न, तर आपल्याला कोणतेही 4 सोडवायचे आहेत. पुन्हा एकदा लक्षात घ्या, क्वेश्चन नंबर 1 मध्ये A मध्ये लँग्वेज स्टडीमध्ये 6 प्रश्न दिलेले असणार आहेत, त्यातले 4 आपल्याला सोडवायचे आहेत. तर त्याच्यातला पहिला बघा, कंप्लीट द वर्ड्स स्पेलिंग बाय युजिंग करेक्ट लेटर्स, फिलिंग द मिसिंग लेटर्स. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 4 शब्द दिले जाणार आहेत, त्याच्यामध्ये मिसिंग लेटर्स असणार आहेत. ते आपल्याला मिसिंग लेटर्स आहेत ते फक्त भरायचे आहेत आणि तो पूर्ण शब्द खाली लिहायचा आहे. उदाहरणार्थ CH.NGE, तर आपल्याला इथं डॅशच्या जागी A लिहायचा आहे, दॅट इज चेंज. अशा पद्धतीनं 4 शब्द आपल्याला सोडवायचे आहेत. या प्रश्नाचे डिटेल्स आपण नंतर पाहणारच आहोत, तरी पण एखादं मी एक्झाम्पल प्रत्येकाचं सांगते. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे याला आहे 2 मार्क. प्रत्येकाचं मार्किंग सिस्टीम आणि टाइम दोन्ही लक्षात घ्या. तर याला आहे 2 मार्क. आपल्याला चारही शब्द आहेत ते कंपल्सरी सगळे सोडवायचे आहेत, त्याला आहे 2 मार्क. त्यानंतर त्याच्यातला दुसरा प्रश्न, पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. तर त्यातला पहिला प्रकार, वर्ड्स बिगिनिंग विथ द डिफरंट लेटर्स. वेगवेगळ्या लेटर्सनी सुरुवात होणारे शब्द असतील, जसं की फ्रंट आहे, बेगर, एन्शियंट, हेल्थ वगैरे असे डिफरंट लेटर्सनी सुरू होणारे शब्द आहेत. हा एक प्रश्न आहे.
त्याच्यानंतर त्याला 1 मार्क आहे. आणि दुसरा त्याच्यातला प्रकार जो दिलेला आहे तो वर्ड्स बिगिनिंग विथ द सेम लेटर्स. सेम लेटर्सचे 4 शब्द आपल्याला दिले जातील आणि त्याची आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर लावायची आहे. जसं की नॉकिंग आहे, किडनॅपिंग आहे, नीटिंग आहे, किल आहे. हे के 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 असे सेम लेटर्सनी सुरू होणारे शब्द आहेत. ते 4 शब्द आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लावायचे आहेत. नेक्स्ट तिसरा जो प्रश्न आहे त्याच्यातलाच, पंक्च्युएट द फॉलोइंग. याच्यामध्ये 2 सेंटेन्सेस फ्रॉम द कोर्स बुक असतील. मी पुन्हा एकदा सांगते की तुम्हाला कोर्स बुकला खूप वेटेज आहे. असं समजू नका की आपल्याला कोर्स बुक नाही वाचलं. असं बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की इंग्लिशचं पुस्तक आपण नुसतं ओव्हरलुक करूया, नाही अभ्यास केला तर चालतो. असं काही नाहीये. कोर्स बुक डिटेलमध्ये वाचलं तर आपल्याला ह्या सर्व ऍक्टिव्हिटीज सोडवता येतील. तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 सेंटेन्सेस पंक्च्युएशनचे जे आहेत ते कोर्स बुक मधून येणार आहेत. म्हणून वाचन कोर्स बुकचं अतिशय महत्त्वाचं आहे. तर या पंक्च्युएशन जो क्वेश्चन आहे तो सोडवताना कॅपिटलायझेशन, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेशन, अपोस्ट्रोफी, कोटेशन मार्क्स हे सगळे यूज करून आपल्याला तो प्रश्न सोडवायचा आहे. कोणतेही 2 सेंटेन्सेस आपल्याला कोर्स बुक मध्ये इथे येणार आहेत. मार्क आहेत 2. त्यानंतर प्रश्न 4थ्यामध्ये जाऊयात आपण. त्यातल्याच ए मधल्या 4थ्यामध्ये, मेक 4 वर्ड्स इच युजिंग लेटर्स ऑफ गिवन वर्ड. आपल्याला एक शब्द दिला जाईल, एक मोठी लेंथ असलेला शब्द दिला जाईल. जसं की आता मार्च 2020ला मला वाटतं आला होता अनबीटेबल. अनबीटेबल याच्यामध्ये UNBEATABLE हा शब्द दिला जाईल. बीट BEAT बीट, TABLE टेबल, EAT ईट अशा पद्धतीनं आपल्याला 4 शब्द बनवायचे आहेत की ज्याची लेंथ मिनिमम 3 लेटर्स असेल. आपल्याला 2 अक्षरांचे शब्द बनवायचे नाहीत. जसं की ऑर, हे, इज असले शब्द बनवायचे नाहीत. मिनिमम 3 लेटर्स असावेत या प्रश्नामध्ये. याला आहेत 2 मार्क. त्याच्यानंतर राईट रिलेटेड वर्ड्स. याच्यामध्ये एनी वन आपल्याला 2 चार्ट असतात. त्याच्यापैकी एक मी एकच दिला जाईल प्रश्नपत्रिकेमध्ये. जसं की नाऊनचं ऍडजेक्टिव्ह बनवा. उदाहरणार्थ स्कूल असेल, स्कूल हा शब्द जर मिडलला दिला त्यांनी प्रश्नपत्रिकेमध्ये समजा, तर ते स्कूल कसं आहे, बिग आहे, फेमस आहे, आयडियल आहे, या पद्धतीनं आपल्याला त्या स्कूल संदर्भात रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत. किंवा तोच चार्ट आपल्याला व्हर्ब दिलेला असेल त्याच्याने सुद्धा करावा लागेल. फॉर एक्झाम्पल आपल्याला वर्ब दिला असेल रन असेल तर स्लोली, नाईस या शब्दांनी या ह्याच्याने आपल्याला ॲडवर्ब त्याचे द्यावे लागतील. स्विफ्टली अशा पद्धतीनं रनचं आपल्याला ॲडवर्ब द्यायला लागेल. नेक्स्ट आहे तो 6वा प्रश्न जो आहे, कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह. जसं की आपल्याला पहिल्यांदा सपोज हे म्हणजे अंताक्षरी खेळल्यासारखं आहे. शब्दाचं शेवटचं लेटर जे आहे ते उचलायचं आणि पुढचा शब्द तयार करायचा आहे आपल्याला. तर फॉर एक्झाम्पल नाऊन आहे कॅट. कॅट असेल तर पुढचा शब्द शेवटचा अक्षर आहे टी, पुढचा शब्द असेल टेबल, TABLE. ई आला असेल तर ELEPHENT, एलिफंट. पुन्हा टी असेल तर TREE ट्री. अशा पद्धतीनं शेवटचं जे लेटर आहे ते घेऊन आपल्याला कम्प्लीट द वर्ड चेन करायची आहे. याला 2 मार्क आहेत. आता मी पुढच्या बी प्रश्नामध्ये जाते. बघा पुन्हा एकदा लँग्वेज स्टडीमध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये ए आणि बी जे सेक्शन आहेत त्याच्यातला ए हा कंप्लीट झालेला आहे. आता बी या सेक्शन मध्ये जाते. तर ए या सेक्शन मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की 6 प्रश्न आहेत, त्याच्यापैकी 4 सोडवायचे आहेत. आणि बी मध्ये तुम्हाला आता मी ऑप्शन्स सांगते. बी जो आहे तो 2 मार्काचाच आहे. आता ए झाला तो 8 मार्काचा झाला. आणि आता आपल्याला 2 मार्काचा बी सेक्शन बघायचा आहे. डू ॲज डिरेक्टेड. तर त्याच्यामधला पहिला, बी मधला पहिला, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग गिव्हन फ्रेज. आता इथं एखादी फ्रेज दिली जाईल. फॉर एक्झाम्पल टू विश फॉर अशी जर फ्रेज दिली असेल तर बिईंग अ टीचर आय विश फॉर मोर मार्क्स फ्रॉम माय स्टुडंट्स. अशा पद्धतीनं आपल्याला एक वाक्य तयार करून ती जी फ्रेज आहे ती यूज करायची आहे. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग गिव्हन फ्रेज. ह्याला 1 मार्क आहे. तुम्हाला नको असेल ती फ्रेज नाही सोडवायची. ऑर आहे एक त्याला. ऍड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. म्हणजे एक क्लॉज दिला जाईल तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. ते सेंटेन्स पूर्ण करायचं आहे, एक्सपांड करायचं आहे. समजा यू विल गेट सक्सेस एवढंच दिलं आहे तुम्हाला, क्लॉज दिलेला आहे. तर पुढे आपल्याला पूर्ण करायचं आहे. इफ यू विल ट्राय मोअर अशा पद्धतीनं. तर ह्याला 1 मार्क आहे. मग मला असं इथे सांगायचं आहे की क्वेश्चन बी मध्ये ए आणि बी ऑर दिलेला आहे, त्याच्यातला 1 सोडवायचं आहे 1 मार्कासाठी.
आता तो दुसरा प्रश्न, बी मधला दुसरा प्रश्न बघा. ऍड प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. एकतर प्रिफिक्स किंवा सफिक्स लावा आणि नवीन शब्द तयार करा. फॉर एक्झाम्पल तिथं दिलेलं असेल की कम्प्लीट आणि लकी, तर कम्प्लीटचं कम्प्लिशन आणि लकी लकीली किंवा अनलकी असं तुम्ही करायचं आहे. कम्प्लीट, कम्प्लिशन, इनकम्प्लीट किंवा लकी, लकीली, अनलकी या पद्धतीने आपण प्रिफिक्स किंवा सफिक्स लावून दोन्ही शब्द तयार करायचे आहेत. किंवा त्याला ऑर दिलेला आहे, यूज एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इन युअर ओन सेंटेन्सेस. आता हेच शब्द कम्प्लीट आणि लकी हेच पुन्हा खाली येणार आहेत. मी इथे एक उदाहरण दाखल सांगते हा. कम्प्लीट आणि लकी हे दोन्ही पुन्हा शब्द येणार आहेत की ज्याचं आपण आपल्या वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे. कम्प्लीट आणि लकी या दोन्हीचं. याला 1 मार्क आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 मधला बी मध्ये 1 ला और 2 आहे. 1 आणि 2 प्रश्न लिहायचे आहेत, ते 1-1 मार्काचे आहेत. पुढं आता आपण सेक्शन 2 कडे जाऊयात. सेक्शन 2 काय आहे तर टेक्स्च्युअल पॅसेजेस आहेत. तर आता इथं आपल्याला टेक्स्टला खूप महत्त्व आहे. मी मगाशी सांगितलं, मी पुन्हा सांगेन तुम्हाला की टेक्स्टबुक खूप महत्त्वाचं आहे. ते रीडिंग झालंच पाहिजे असं नाही की वर्गात शिकवलं आणि मला सगळं मॅटर कळालं असं नाही होत. तर आपल्याला टेक्स्टबुक नीट डिटेलमध्ये वाचायला लागेल, तेव्हा हा टेक्स्च्युअल पॅसेजचा प्रश्न आपल्याला सोडवता येईल. तर पहिल्यांदा तर मुलांनी सगळं पुस्तक अंडरस्टँड केलं पाहिजे आहे. आणि पुन्हा जरी केलं असलं तरी सुद्धा आपण परीक्षेमध्ये लिहिताना त्याला पुन्हा एकदा पॅसेज वाचला पाहिजे आहे. कारण आपल्याला आणि आपण ह्या प्रश्नपत्रिका सोडवताना 30 मिनिट्स या आपण टेक्स्च्युअल पॅसेजेसला देऊ शकतो. तर पॅसेज पुन्हा एकदा वाचा नीट प्रश्नपत्रिका सोडवताना आणि त्याच्यामधले प्रश्न कसे असतील ते मी तुम्हाला ओव्हरलुक करते. तर प्रश्न पहिला सेक्शन नंबर 2 मधला क्वेश्चन नंबर 2 त्याच्यातला ए अँड बी 2 सेक्शन आहेत त्याचे. टेक्स्च्युअल पॅसेजचे 2 पॅसेजेस आहेत आपल्याला. त्याच्यातला ए सांगते मी, सिम्पल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी, ह्याला 2 मार्क्स आहेत. इथं जसं की आता कम्प्लीट द सेंटेन्स, फिलिंग द ब्लँक्स अशा पद्धतीचे पहिल्या प्रश्नामध्ये प्रश्न येतील, गाळलेल्या जागा भरा वगैरे. तर ह्याचे डिटेल्स आपण पुन्हा परतच्या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत. तरी पण कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटीज जसं की अरेंज द सेंटेन्सेस गिव्हन बिलो किंवा कम्प्लीट द वेब अशा पद्धतीचे प्रश्न याच्यामध्ये येतात, त्याला 2 मार्क आहेत. ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी, पुस्तकातला पुन्हा रेफरन्स देते की त्याच्यातली व्होकॅब्युलरी आपल्याला माहिती पाहिजे. मेक सिनॉनिम्स, मेक अँटॉनिम्स अशा पद्धतीचे प्रश्न या तिसऱ्या प्रश्नामध्ये येतील. नंतर ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन कॉन्टेक्स्च्युअल ग्रामर, हे जे आहेत ते डू ॲज डिरेक्टेड, जसं की चेंज व्हॉइस आहे, क्वेश्चन टॅग आहे, सगळे ह्याच्यामध्ये 2 मार्कासाठी आपल्याला ग्रामर टेक्स्च्युअल पॅसेजमधलं असेल. ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन पर्सनल रिस्पॉन्स, एक्सप्रेशन, क्रिएटिव्हिटी. आता हा प्रश्न सोडवताना मात्र तुमची इमॅजिनेशन, तुमची क्रिएटिव्हिटी, तुमचं एक्सप्रेशन हे सगळं पाहिजे आहे. तर याच्यामध्ये तुमचं स्वतःचं मत लिहायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, पुस्तक वाचल्यानंतर एक मत तयार झालं पाहिजे आपलं. तर आणि या प्रश्नासाठी आपल्याला आदर रीडिंग पण गरजेचं आहे, ज्याला आपण अवांतर वाचन म्हणतो, ते गरजेचं आहे. तर तुमचं स्वतःचं ओपिनियन तयार होईल. आणि ते सुद्धा मांडत असताना, हे फ्रेमवर्क सोडवत असताना एक क्वेश्चन पेपर सोडवायच्या दृष्टीनं सांगते की तुमचं मत द्यायचं आहे, परंतु ते मोजक्या शब्दामध्ये द्यायचं आहे आणि विदाउट एनी ग्रॅमॅटिकल मिस्टेक ते तुम्हाला लिहायचं आहे. तर ते लिहित असताना हे माझं मत आहे असं म्हणून किंवा म्हणजे ते वेग नसावं, ते लॉजिकली करेक्ट असावं. जरी ते तुमचं मत असलं तरी ते लॉजिकली करेक्ट असावं असं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. हा झाला टेक्स्च्युअल पॅसेज. आता या सेक्शन 2 मध्ये टेक्स्च्युअल पॅसेजेस 2 आहेत, ए आणि बी. आता मी जे एका पॅसेजचं एक्सप्लेनेशन दिलं तेच बी ला लागू होतं, म्हणजे सेम टू सेम तसंच क्वेश्चनचं स्ट्रक्चर बी साठी असणार आहे. म्हणून सेक्शन 3 मध्ये जाऊयात. आता आपल्या पोएट्री मध्ये जाऊयात आपण. तर आता क्वेश्चन 3 मध्ये पोएम फॉर कॉम्प्रिहेन्शन आणि पोएम फॉर ॲप्रिसिएशन असे 2 प्रश्न आहेत की जे 5-5 मार्काला आहेत. आताचा जो आपण दोन्ही पॅसेजेस बघितले ते 10-10 मार्काचे 2 पॅसेज आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2-2-2-2-2 असे 5 प्रश्न आहेत. 10-10 मार्काचे 2 टेक्स्च्युअल पॅसेजेस आहेत. आता आपण पोएट्रीकडे जाणार आहोत. पूर्ण पुस्तकासाठी पोएट्रीला 10 मार्काचं वेटेज आहे. तर पोएम फॉर कॉम्प्रिहेन्शन 5 मार्क, पोएम फॉर ॲप्रिसिएशन 5 मार्क असं आहे. आता आपण डिटेलमध्ये नंतर पाहणारच आहोत. पण आपल्याला टेक्स्टबुक वाचताना
किंवा शाळेमध्ये शिकताना आपल्याला हे जे पोएम आहेत त्या नीट वाचता आल्या पाहिजेत विथ रिदम आणि अंडरस्टँड झाल्या पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे. तर त्या कॉम्प्रिहेन्शनमध्ये बघूयात. क्वेश्चन नंबर 3 त्याच्यामधला ए पोएम फॉर कॉम्प्रिहेन्शन. इथं आपण पाहू शकता की क्वेश्चन नंबर 3 त्याच्यातला ए पोएम फॉर कॉम्प्रिहेन्शन. त्याच्यामध्ये 3 प्रश्न असतात, A1, A2 आणि A3. प्रत्येकाला 2, 2 आणि 1 अशा पद्धतीनं मार्किंग आहे. तर त्याच्यामधला पहिला A1 घेऊया की जो 2 मार्काचा आहे तो घेऊया. त्याला सिंपल फॅक्च्युअल म्हणजे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ज किंवा कम्प्लीट द सेंटेन्स अशा पद्धतीचा पहिला प्रश्न असेल की जो 2 मार्काचा असेल. त्यानंतर A2 जो आहे तो कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल आहे म्हणजे याच्यामध्ये सपोज की कम्प्लीट द वेब वगैरे अशा पद्धतीचा प्रश्न येईल. त्यानंतर पोएटिक डिव्हाइस याच्यामध्ये रायमिंग वर्ड्स मॅक्स टू मॅक्स आपल्याला रायमिंग वर्ड्स विचारले जातात किंवा एखाद्या वेळेस फिगर ऑफ स्पीच विचारला जाईल म्हणजे वाक्य दिलं जाईल, कवितेमधलं एक वाक्य दिलं जाईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला फिगर ऑफ स्पीच कोणता आहे हे आपल्याला सांगायला लागेल. तर आपल्याला 2, 2, 1 अशा पद्धतीनं मार्किंग आहे. मोस्टली आपल्याला रायमिंग वर्ड्सच विचारले जातात. पुढं क्वेश्चन नंबर 3 त्याच्यामधला बी बघा पोएम फॉर ॲप्रिसिएशन. हा प्रश्न सोडवताना याच्यामध्ये 5 पॉइंट्स दिले जातात. तर यामध्ये पॅराग्राफ सोडवायचा नाही तर 5 पॉइंट्स दिलेले आहेत. पॉइंट वाईज आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. जसं की पहिला पॉइंट आहे टायटल. मला सांगा क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला पोएम रेडी दिलेली असेल तर आपल्याला टायटल तिथून बघूनच लिहायचं आहे. त्यामुळं क्वेश्चन पेपरमध्ये पाहायचं आणि टायटल आहे असं लिहायचं. फॉर एक्झाम्पल मी मगाशी सांगितलं की टेक्स्टबुकमध्ये पहिल्या इंडेक्समध्ये अ टीनएजर्स प्रेयर ही जर कविता आहे ती आहे अशी आपल्याला प्रिंट करून येणार आहे क्वेश्चन पेपरमध्ये. त्यामुळं अ टीनएजर्स प्रेयर हे आपण टायटल तिथं दिलं की आपल्याला अर्धा मार्क मिळून जाईल. याला आहे अर्धा मार्क टायटलला. नेक्स्ट नेम ऑफ द पोएम म्हणजे पोएट, नेम ऑफ द पोएट हे सुद्धा खाली दिलेलंच आहे त्यामुळे ह्याला आहे अर्धा मार्क. राईम स्कीम जी काही राईम स्कीम असेल त्या पोएमची ABCB काय जी असेल ती आपल्याला 1 मार्काला लिहायची आहे. फिगर ऑफ स्पीच याच्यामध्ये फिगर ऑफ स्पीच जरी 2, 3 आपल्याला आढळले तरी कंपल्शन आहे एकाच. एक कोणताही फिगर ऑफ स्पीच तुम्ही 2, 3 लिहिले नो प्रॉब्लेम पण कमीत कमी 1 लिहिणं गरजेचं आहे. फिगर ऑफ स्पीच 1 लिहायचा. आणि इथं अजून एक सांगते की उदाहरण देणं गरजेचं नाही. तुम्ही फिगर ऑफ स्पीच आणि त्याच्या पुढे जे काय ॲलिट्रेशन हायपरबोल जे काय असेल ते लिहिलं तरी चालेल. इथं उदाहरण देणं गरजेचं नाही. ह्याला आहे 1 मार्क. त्यानंतर 5वा जो मुद्दा आहे तो थीम किंवा सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. याच्यामध्ये आपल्याला 2 किंवा 3 लाईन्स लिहायच्या आहेत त्याला आहे 2 मार्क. तर आता हा झाला पोएम फॉर कॉम्प्रिहेन्शन आणि पोएम फॉर ॲप्रिसिएशन. ॲप्रिसिएशनला 5 मार्क आणि कॉम्प्रिहेन्शनला 5 मार्क. कॉम्प्रिहेन्शनमध्ये पुन्हा एकदा सांगते A1, A2, A3 म्हणजे 2, 2, 1 मार्क आहेत आणि पोएम फॉर ॲप्रिसिएशनमध्ये 5 मुद्दे आहेत त्याला अर्धा अर्धा 1, 1, 2 असे मार्क्स आहेत. मी प्रत्येक वेळेस वेगवेगळे मार्क सांगतेच आहे आणि पुन्हा रिपीट करते. आता जाऊयात आपण सेक्शन 4 कडे. आता पण आपण 3 सेक्शन कंप्लीट केले. आता जाऊयात आपण 4 कडे. तो आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. आता आपल्याला इथं थोडासा जास्ती वेळ द्यावा लागणार आहे कारण तो आपल्याला जो पॅसेज येणार आहे फुल्ली न्यू असणार आहे. तो टेक्स्ट बुक्स मधला नसणार आहे. अपरिचित असा तो पॅसेज असणार आहे. तर नॉन टेक्स्च्युअल पॅसेज फॉर कॉम्प्रिहेन्शन हे बघत असताना आपल्याला जवळजवळ प्रश्नपत्रिका सोडवत असताना 20 मिनिटं ह्या गोष्टीसाठी द्यावे लागणार आहेत. कारण नॉन टेक्स्च्युअल पॅसेज जसं आपण टेक्स्च्युअल सोडवला सेम टू सेम सोडवायचा आहे परंतु आपल्याला एक समरी म्हणून एक प्रकार आहे त्यासाठी आपल्याला जास्ती वेळ द्यावा लागणार आहे. तर पहिल्यांदा क्वेश्चन नंबर 4 मध्ये ए जो आहे तो नॉन टेक्स्च्युअल पॅसेज फॉर कॉम्प्रिहेन्शन. जसं की आपण टेक्स्च्युअल सोडवला तसा सेम टू सेम मी पुन्हा एकदा ते पॉइंट्स रिपीट करते की कशा पद्धतीने सोडवायचा आहे. तर पहिला जो आहे तो सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी, activity based on vocabulary, activity based on contextual grammar, activity based on personal response, expression, creativity and imagination. या सगळ्या पॉइंट्सवरच नॉन टेक्स्च्युअलचा पॅसेज आधारित म्हणजे पॅसेजचे प्रश्न आधारित असणार आहेत. तर मग हा आपण ए झाल्यानंतर बी हा प्रश्न घेणार आहोत. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज फॉर समरी.
हा जो नॉन टेक्स्च्युअल दिलेला आहे त्याचीच आपल्याला समरी तयार करायची आहे. आता समरी म्हणजे काय, तर पहिल्यांदा तो नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे तो तुम्हाला पूर्ण आकलन झाला पाहिजे, अंडरस्टँड झाला पाहिजे आहे आणि त्याच्यातले मेन पॉइंट्स जे आहेत ते आपल्याला एक्सप्रेस करता आले पाहिजेत विथ युअर ओन वर्ड्स. तर ते कसे, तर ते तुमच्या लँग्वेजमध्ये आणि शॉर्टमध्ये झाले पाहिजे आहेत. द स्टुडंट शुड रीड द गिव्हन पॅसेज व्हेरी केअरफुली अँड अंडरस्टँड इट. हे अंडरस्टँड झालं तर तुम्ही पॅसेज वाचा, अंडरस्टँड करा, त्याचे पॉइंट्स काढून ठेवा कच्चे आणि मग ते तुमच्या शब्दामध्ये एक्सप्लेन करा. आणि हे करत असताना आपल्याला एक टायटल सुचेल, ते टायटल द्या. सजेस्टिंग टायटल इज मॅन्डेटरी. हे कंपल्सरी आहे, टायटल देणं हे कंपल्सरी आहे. त्याचं मी तुम्हाला मार्किंग पण सांगते कशा पद्धतीने समरीचं मार्किंग आहे. द स्टुडंट शुड एक्सप्रेस द थीम. काय थीम आहे त्या नॉन टेक्स्च्युअलची ती आपल्याला द्यायची आहे. गेस्ट ऑफ द पॅसेज इन हिज ओन वर्ड्स. तुम्हाला जे काही स्पष्टीकरण द्यायचं आहे ते तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ॲप्रोप्रिएट व्होकॅब्युलरी द्या आणि ॲक्युरेट ग्रामर वापरून तुम्ही ते लँग्वेज चांगली वापरून समराईज करायचा आहे. तो नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे तो. त्यानंतर कुठल्या शब्दाचं रिपिटेशन करायचं नाही. समरी लिहिताना तो पॅसेज 4 ते 5 लाईन्सचा झाला पाहिजे. त्याचे जे लेंथ आहे परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये तो जो पॅसेज आहे त्याची जी लेंथ आहे त्यानुसार 4 ते 5 वाक्यामध्ये आपण हा पॅसेज समराईज करू शकतो. तर ते 4 ते 5 लाईन्स करत असताना ग्रॅमॅटिकल मिस्टेक नको, व्होकॅब्युलरी आपल्या शब्दामध्ये आणि त्या पॅसेजमधले सर्व पॉइंट्स तर आले पाहिजे आहेत. असे 4 ते 5 लाईन्समध्ये आपण समरी लिहायची आहेत. त्याला एक प्रेझेंटेशन म्हणून मी ॲडिशनल सांगते की त्याला एक पेन्सिलनं जर फ्रेम केलं तर तो खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो. एक प्रेझेंटेशनचा भाग म्हणून सांगते तुम्हाला, तर तो खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो. तर याच्यानंतर आपण सेक्शन 5 मध्ये जाणार आहोत. तर हा महत्वाचा, अतिशय महत्वाचा 20 मार्काचा मोठा असा सेक्शन आहे रायटिंग स्किल. हा 20 मार्काचा सेक्शन कसा विभागला गेला आहे मी तुम्हाला सांगते. लेटर ए, त्याच्यातला ए सेक्शन 5 मधला पहिल्यांदा लेटर बघा रायटिंग स्किलमध्ये. त्याच्यानंतर डायलॉग रायटिंग किंवा स्पीच, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आणि एक्सपांड द थीम, असे आपल्याला 4 क्वेश्चन्स आहेत. तर ते कसे कसे आहेत, 5-5 मार्काचे आहेत, ते आपण बघूया. बघा सेक्शन 5 20 मार्काचा. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा ए जो आहे तो लेटर रायटिंग आहे की जो 5 मार्काचा आहे. या लेटर रायटिंगमध्ये आपल्या आयडियाज, आपले थॉट्स, विचार जे काय आहेत ना ते आपल्याला व्यवस्थित क्लिअर पीस ऑफ रायटिंगमध्ये आपल्याला द्यायचे आहेत. तर ते कसे लेटर रायटिंग, आता मी असं म्हणेन की हा जो तुम्हाला मी सांगितलं लाईव्ह इंग्लिश प्रकार पण त्यांनी तिथं टाकलेला आहे आणि हा रायटिंग स्किलमध्ये लेटर रायटिंग पूर्वीपासून आपण लेटर रायटिंग जर लिहितोच आहेत, पण आता आपल्याला लेटर रायटिंग म्हणता येणार नाही, तर ईमेल रायटिंग असं म्हणूयात आपण. तर आता हा शब्दच डोंट से लेटर, इट इज ईमेल, कारण तिथं आपल्याला ब्लॉक मार्जिन आलेलं आहे, म्हणजे मार्जिन लेफ्ट मार्जिन मध्ये आपल्याला ते लेटर लिहायचं आहे. तर लेटर रायटिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट मोड ऑफ कम्युनिकेशन. हे एक महत्वाचं असं साधन आहे कम्युनिकेशनचं. परंतु आता आपल्याला ईमेल लिहायचं आहे, त्यामुळं प्रोफेशनल डेव्हलपमेंटसाठी पण आपल्याला ईमेल महत्वाचा आहे. मग या लेटरमध्ये 2 प्रकार आहेत. तर ते 2 प्रकार सुद्धा आपण स्पष्टीकरण पुढच्या व्हिडिओत देणारच आहोत. तरी पण एक इन्फॉर्मल आणि दुसरं आहे फॉर्मल. मग या ह्याच्यामध्ये जे फ्रेंडली आहे ते इन्फॉर्मल आहे आणि जे ऑफिशियल लेटर्स आहेत ते फॉर्मल आहेत. हे मुलांनी पहिल्यांदा लक्षात घ्यावं. त्याच्यानंतर या क्वेश्चन पेपर सेटमध्ये दोन्ही लेटर्स जे आहेत, फॉर्मल लेटर आणि इनफॉर्मल लेटर, हे दोन्ही लेटर्स दिलेले असणार आहेत. मध्ये ऑर असणार आहे, आपण नीट लक्षात घ्या. इनफॉर्मल लेटरला फॉर्मल लेटर ऑर असेल, त्याच्यापैकी एकच लेटर चूज करायचं आहे मुलांनी. मी तर म्हणते आधी तयारीच करावी की आपण नक्की कोणतं लिहिणार आहोत लेटर, त्याचे कारण बारीक बारीक जे मार्किंग आहे ते लक्षात घेऊन आपण त्या पॉईंट्सनुसार आपण लेटर एक्सप्लेन करू शकतो. तर त्याच्यामध्ये बोथ द टाईप्स मधला एक जो टाईप आहे तो आपण चूज करायचा आहे. त्यामध्ये जे काय आहे, सपोज की इन्फॉर्मल लेटरमध्ये आपल्याला इमोशन्स असतात, काही फॉर्मल लेटरमध्ये ओपिनियन असतात, तर ते आपल्याला एक्सप्रेस करता आले पाहिजेत विथ गुड लँग्वेज किंवा प्रॉपर वर्ड्स आपल्याला ते एक्सप्रेस करता आले पाहिजेत. तर इथं लेटर रायटिंग लिहित असताना आपल्याला
प्रकर्षानं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा लेटर रायटिंगचा किंवा ईमेल रायटिंगचा ब्लॉक फॉर्मॅट आहे. आपल्याला लेफ्ट अलाइनमेंट घेऊनच सोडवायचं आहे. अजिबात उजव्या साईडला युअर्स फेथफुली सुद्धा आपल्याला जे काही क्लोजिंग आहे ते सुद्धा उजव्या बाजूला टाकायचं नाहीये. आपल्याला ब्लॉक फॉर्मॅटमध्येच आपल्याला ते लेटर लिहायचं आहे. मग ते आता फॉर्मल आणि इनफॉर्मलचं मी तुम्हाला मार्किंग सांगणार आहे. आता पहिल्यांदा घेऊया फॉर्मल लेटर. तर फॉर्मल लेटरचं मार्किंग कसं आहे? सेंडर्स ॲड्रेस पहिल्यांदा आपण लेफ्ट अलाइनमेंट घेतल्यानंतर डाव्या कोपऱ्यामध्ये पहिल्यांदा सेंडर्स ॲड्रेस आणि डेट. सेंडर्स ॲड्रेस झाल्यानंतर एक लाईन सोडून द्यायची आहे आणि डेट लाईन घ्यायची आहे. तर ती डेट या गोष्टीला आहे अर्धा मार्क. बघा पुन्हा एकदा सांगते, सेंडर्स ॲड्रेस आणि डेट यासाठी अर्धा मार्क आहे. त्यानंतर रेसिपंट्स ॲड्रेस येईल, त्याच्यासाठी अर्धा मार्क आहे. सब्जेक्ट किंवा सॅल्युटेशन, डिअर सर, रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅडम या गोष्टी आहेत, त्याच्यासाठी सॅल्युटेशनसाठी अर्धा मार्क आहे. त्यानंतर मेन बॉडी ऑफ द लेटर यासाठी आपल्याला 2 मार्क आहेत. बघा मी हे सांगते सगळं फॉर्मल लेटरसाठी सांगते आहे. फॉर्मल लेटरचा फॉर्मॅट आपण विस्तृतपणे पाहणारच आहोत, पण मेन बॉडी ऑफ द लेटर 2 मार्क्स आहेत त्याला. त्यानंतर सबस्क्रिप्शन किंवा क्लोजिंग ज्याला म्हणतो आपण, त्याच्यासाठी अर्धा मार्क आहे. जसं की युअर फेथफुली वगैरे जे आहे त्यासाठी अर्धा मार्क आहे. आणि या फॉर्मल लेटरचा शेवटचा मुद्दा जो आहे तो ग्रामर. तर ग्रॅमॅटिकली ॲक्युरेट आलं पाहिजे आपण लिहिलेलं लेटर, कारण हे आपण फॉर्मल लिहितो आहे त्यामुळे ग्रॅमॅटिकली करेक्ट आलं पाहिजे, त्याची लँग्वेज चांगली आली पाहिजे. या सगळ्याला 1 मार्क आहे. हे झालं फॉर्मल लेटरच्या संदर्भात. आता आपण जाऊया इनफॉर्मलकडे. तर इनफॉर्मल लेटर लिहित असताना सेंडर्स ॲड्रेस, पुन्हा बघा एक फॉर्मॅट आपण नंतर एक्सप्लेन करणारच आहोत, तरी पण सेंडर्स ॲड्रेससाठी अर्धा मार्क आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सेंडर्स ॲड्रेस नंतर आपल्याला एक लाईन सोडून द्यायची आहे. पुन्हा एकदा सांगते की ब्लॉक फॉर्मॅट सोडायचा नाही आहे. इनफॉर्मल लेटर असू दे किंवा फॉर्मल लेटर असू दे, आपल्याला ब्लॉक फॉर्मॅट म्हणजे लेफ्ट अलाइनमेंट घेऊन आपल्याला ते लेटर सोडवायचं आहे. तर सेंडर्स ॲड्रेस नंतर एक लाईन सोडून द्या आणि डेटलाईन लिहा, याला आपल्याला अर्धा मार्क द्यायचा आहे. त्यानंतर सॅल्युटेशन यासाठी अर्धा मार्क आहे. मग अशी सांगितल्याप्रमाणे जो काही फ्रेंड असेल त्याच्यासाठी किंवा आईला लिहिलेलं पत्र असेल, वडिलांना लिहिलेलं पत्र असेल, त्याचं सॅल्युटेशन जे आहे त्याला अर्धा मार्क. मेन बॉडी ऑफ द लेटर यासाठी 2.5 मार्क दिलेले आहेत आणि क्लोजिंग यासाठी अर्धा मार्क दिलेला आहे. आणि हे जे लेटर आहे ते ग्रॅमॅटिकली आपल्याला ॲक्युरेट पाहिजे आहे म्हणून तिथं आपल्याला 1 मार्क आहे. तर हे आता मी लेटर, इनफॉर्मल लेटर आणि फॉर्मल लेटर याचं मार्किंग सिस्टीम तुम्हाला आता सांगितलेलं आहे. नंतरचा जो प्रश्न आहे पुन्हा एकदा रिपीट करते की सेक्शन 5 मध्ये रायटिंग स्किलमध्ये ABCD याच्यामध्ये A लेटर रायटिंग, B डायलॉग रायटिंग किंवा स्पीच आहे, C इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे आणि D एक्सपांड द थीम आहे. त्याच्यातला आपण आता B मध्ये जाऊया. तर डायलॉग रायटिंग किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच याच्यामध्ये डायलॉग रायटिंग मी पुन्हा सांगते की मगाशी सांगितल्याप्रमाणे टेक्स्टबुकला वेटेज आहे. तर जो चिटचॅट आयटम आहे, मी पुस्तकाची वैशिष्ट्ये सांगताना चिटचॅट हा आयटम एक्सप्लेन केलेला होता. तर हा चिटचॅट आयटम च्या नुसार म्हणजे चिटचॅट आयटम जर नीट रीड केला तर आपल्याला हे डायलॉग रायटिंग करता येईल. तर याच्यामध्ये ॲप्रोप्रिएट टेन्स हवाय. डे टू डे लाईफमध्ये आपण कसं बोलतो त्याच्यासाठी त्यानुसार आपण डायलॉग रायटिंग करायचं आहे. तर डे टू डे लाईफमध्ये आपण जसं कॉन्व्हर्सेशन करतो त्या पद्धतीनं डायलॉग, त्याच्यामध्ये ॲप्रोप्रिएट टेन्स आला पाहिजे. जे डायलॉग आहेत ते प्रेझेंटमध्ये आहेत, पास्ट टेन्स, फ्युचरमध्ये, ते सगळे टेन्स आपण व्यवस्थित वापरले पाहिजेत. त्याची भाषा जी आहे गुड लँग्वेजमध्ये आपण डायलॉग लिहायचे आहेत. व्हेरी सिम्पल अँड ल्युसिड लँग्वेजमध्ये आपण ते डायलॉग लिहायचे आहेत. त्यानंतर डायलॉग रायटिंगमध्ये मार्काची सिस्टीम सांगते. पहिल्यांदा जो प्रकार आहे डायलॉग रायटिंगमध्ये 3 प्रकार आहेत, 3 प्रश्न आहेत, ABC उपप्रश्न. प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम जम्बल्ड सेंटेन्सेस. जो कॉन्व्हर्सेशन झालेला आहे 2 मित्रांमध्ये तो जम्बल्ड सेंटेन्समध्ये दिला जाईल. त्याच्या थीम्स चिटचॅटमध्ये आहेत. आपल्या टेक्स्टबुकमध्ये चिटचॅटमध्ये त्या थीम्स आहेत, त्या जम्बल्ड सेंटेन्समध्ये असतील. 4 सेंटेन्सेस असतील, त्याला 1 मार्क आहे. ते आपण रिअरेंज करायचं आहे, व्यवस्थित प्रॉपर अरेंज करायचं आहे, त्याला 1 मार्क आहे. कम्प्लीट द डायलॉग, बी जो प्रश्न आहे तो कम्प्लीट द डायलॉग आहे, तो सुद्धा आपल्या चिटचॅटमधूनच घेतलेला आहे. त्या चिटचॅटमधल्या थीम्स आहेत त्याच्यामधूनच घेतलेला आहे. कम्प्लीट द डायलॉग त्याला आहे 1 मार्क. आता तिसरा जो आहे C, राईट अ डायलॉग ऑन अ गिव्हन थीम. आता एक थीम दिली जाईल
ॲडव्हान्टेजेस ऑर डिसॲडव्हान्टेजेस ऑफ मोबाईल वगैरे अशी एक थीम दिली जाईल आणि 2 मित्रांमध्ये आपल्याला कॉन्व्हर्सेशन तयार करायचं आहे. ही याच्यामध्ये सुद्धा थीम जी आहे ती चिटचॅटमधलीच घेतली जाईल. मग तो जो सब्जेक्ट आहे किंवा ते जी प्रोज पोएट्री जे काय असेल ते टेक्स्टबुकमधलंच थीम असेल ती. तर ह्याच्यामध्ये एक असा आहे, हा 3 मार्काला आहे. तर आपल्याला मिनिमम 3 एक्सचेंजेस घ्यायचे आहेत. मिनिमम मिनिंगफुल 3 एक्सचेंजेस आर रिक्वायर्ड. मग कसे, सपोज मी असं एक डायलॉग सांगते की मीना म्हटली निशाला की हाय निशा हाऊ आर यू. तर निशा मीनाला म्हणाली हाय मीना आय एम फाईन थँक्यू. असं जर म्हटली मीनानी निशाला विचारलं आणि निशाने रिस्पॉन्स दिला तर हा एक डायलॉग झाला. असे 3 डायलॉग्स आपल्याला हवे आहेत. 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस हवे आहेत या डायलॉग रायटिंगमध्ये. याला आहेत 3 मार्क. तर आता आपण नंतर स्पीचमध्ये जाऊया. ह्या डायलॉग रायटिंगला ऑर आहे ड्राफ्टिंग अ स्पीच. तर ह्या स्पीचमध्ये स्वतःचं ओपिनियन, व्ह्यू, थॉट्स किंवा ऑडियन्सला योग्य सुटेबल अशी लँग्वेज वापरून तो आपल्याला स्पीच तयार करायचा आहे. त्यानंतर ड्राफ्टिंग अ स्पीचचं जे मार्किंग आहे ते आपण बघूया. तर त्या स्पीच सुरू करताना ॲप्रोप्रिएट बिगिनिंग आहे का, कन्क्लुजन आहे का, ह्यासाठी 1 मार्क आहे. बॉडी ऑफ द स्पीच यासाठी 2 मार्क आहेत. किंवा त्या बॉडी ऑफ द स्पीचमध्ये ॲप्रोप्रिएट लँग्वेज आहे का, आपण स्पीच देत असताना त्याच्यामध्ये कोट्स वगैरे वापरतो, सुविचार वापरतो, नवीन नवीन काही घोषवाक्य असतील ती वापरतो, तर ते आपल्याला 2 मार्काला आहे. ॲप्रोप्रिएट सिक्वेन्स ऑफ अँड फ्लो ऑफ लँग्वेज त्याच्यासाठी 1 मार्क आहे. यूज ऑफ ॲप्रोप्रिएट ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर त्याच्यासाठी 1 मार्क आहे. आता बघा याच्यामध्ये सेक्शन नंबर 5 मध्ये आपल्याला दुसरा जो आहे बी तो आपण पूर्ण केलेला आहे. आता आपण सेक्शन सी मध्ये जाऊया, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. आता याला आहेत 5 मार्क. आता इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये 2 भाग आहेत, एक तर व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि नॉन व्हर्बल टू व्हर्बल. आता इथं पहिल्यांदा मी एक्सप्लेन करते. व्हर्बल टू नॉन व्हर्बल, व्हर्बलमध्ये आपल्याला पॅरेग्राफ दिला जाईल आणि तो नॉन व्हर्बल म्हणजे जे काही ग्राफिक दिलेलं आहे, जे ग्राफिक विचारलेलं आहे त्या ग्राफिकमध्येच आपल्याला तो पॅराग्राफ एक्सप्लेन करायचा आहे किंवा मांडायचा आहे, प्रेझेंट करायचा आहे. तर बघा, तर यासाठी पहिल्यांदा तो पॅसेज पूर्ण वाचला गेला पाहिजे, डिटेलमध्ये तो वाचा, रीड द पॅराग्राफ केअरफुली. त्याच्यानंतर त्याचे इम्पॉर्टंट पॉईंट्स जे आहेत तिथंच अंडरलाईन करून घ्या पेन्सिलनं. आणि नंतर तो जो ग्राफिक फॉर्म सांगितलेला आहे. आता ग्राफिक फॉर्म म्हणजे काय, तर तुम्हाला कुठल्या फॉर्ममध्ये द्यायला सांगितलं, सपोज की चार्टमध्ये द्यायला सांगितलं आहे तर तुम्ही चार्टमध्ये प्रेझेंट करा. ट्री डायग्राम असेल, फ्लो चार्ट असेल किंवा डूज अँड डोंट्स नावाचा एक चार्ट असतो, तशामध्ये सांगितलंय का आपल्याला, तर तो पहिल्यांदा बघा आणि त्या योग्य ग्राफिक फॉर्ममध्ये आपल्याला तो पॅराग्राफ सांगायचा आहे किंवा प्रेझेंट करायचा आहे. तर हा व्हर्बल टू नॉन व्हर्बल झाला तो 5 मार्काचा. याला ऑर जो आहे तो नॉन व्हर्बल टू व्हर्बल, म्हणजे मी आता सांगितलेले जे ग्राफिक फॉर्म आहेत, चार्ट असू दे, डूज अँड डोंट्सचे चार्ट असू दे किंवा ट्री डायग्राम असू दे, तो दिलेला आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन करायचं आहे पॅराग्राफमध्ये. मग योग्य व्होकॅब्युलरी, ग्रामर, ॲक्युरेट ग्रामर आणि तुमची लँग्वेज ह्यामध्ये आपल्याला व्हर्बल द्यायचं आहे. म्हणजे 2 सेक्शन आहेत इथं, व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि नॉन व्हर्बल टू व्हर्बल. हे एकमेकाला ऑर आहेत, त्यातले आपल्याला सोडवायचे आहेत एक कोणता तरी. तर 5 मार्काचा हा जो प्रश्न आहे तो. त्यानंतर एक्सपांड द थीम. याच्यामध्ये बघा शेवटचा राहिलेला आपल्याला डी, क्वेश्चन नंबर 5 मधला डी बघूयात आता, एक्सपांड द थीम. तर त्याच्यामध्ये एक्सपांड द थीम मध्ये पहिलं तर स्टुडंटचं काय स्किल असेल तर रायटिंग स्किल डेव्हलप करण्यासाठी आपल्याला अवांतर वाचन केलं पाहिजे तर आपल्याला लिहिता येईल. म्हणून भरपूर वाचन केलं पाहिजे आहे आणि त्याची थिंकिंग ॲबिलिटी वाढली पाहिजे स्टुडंटची, यासाठी हा प्रश्न आहे महत्त्वाचा. तर विदाउट एनी वर्ड लिमिट इमॅजिनेशन आपल्याला हा प्रश्न लिहायचा आहे. तर ह्याच्यामध्ये 2 ऑर आहे, म्हणजे प्रश्न आहेत त्याला ऑर. न्यूज रिपोर्टला ऑर आहे डेव्हलप अ स्टोरी. मग ही न्यूज रिपोर्ट बघूयात आधी. न्यूज रिपोर्ट करत असताना टायटल किंवा बिगिनिंग यासाठी 1 मार्क आहे. व्होकॅब्युलरी अँड ग्रामरसाठी 1 मार्क आहे. यूज ऑफ ॲप्रोप्रिएट पॉईंट्स, एक्झाम्पल्स, कन्वेईंग मेसेजसाठी 2 मार्क्स आहेत आणि लॉजिकल ऑर्डर किंवा कन्क्लुजनसाठी 1 मार्क आहे. तर याच्यामध्ये हे झालं न्यूज रिपोर्टसाठी. आता स्टोरीमध्ये जे आहे ते स्टोरीचं एक तर तुम्हाला बिगिन दिलं जाईल किंवा एंड दिला जाईल, त्यानुसार तुम्ही ती स्टोरी डेव्हलप करायची आहे.
तर त्याच्यामध्ये सुद्धा टायटल स्टोरीचं किंवा बिगिनिंग जे पॉईंट्स दिलेले आहेत त्याच्यावरून टायटल तुम्ही सुचवायचं आहे. तर टायटल्स किंवा त्याची सुरुवात जी आहे त्याच्यासाठी 1 मार्क आहे. व्होकॅबलरी तुम्ही स्टोरीमध्ये किती शब्द सुरेख वापरताय किंवा शब्दाच्या शेड्स आहेत त्या किती वापरताय त्याच्यासाठी 1 मार्क आहे. यूज ऑफ ॲप्रोप्रिएट पॉईंट्स, एक्झाम्पल, कन्व्हेईंग मेसेज यासाठी 2 मार्क आहेत. लॉजिकल ऑर्डर किंवा कन्क्लुजनसाठी 1 मार्क आहे. त्यानंतर आपण जाणार आहोत सेक्शन 5 मधला क्वेश्चन नंबर 7 त्याच्यामध्ये जाणार आहोत ट्रान्सलेशन. आता ट्रान्सलेशन हे इंग्रजीतून मराठीमध्ये करायचं आहे. गिवन इन्स्ट्रक्शन लँग्वेज म्हटलेलं आहे. तर एक्सप्रेस द थॉट्स ऑफ डिफरंट लँग्वेजेस. तर तुम्हाला आधी पहिल्यांदा तो इंग्रजी शब्द जो आहे मी तुम्हाला परत सांगते की पुन्हा टेक्स्टबुकला वेटेज आहे ट्रान्सलेशनमध्ये. तर तो शब्द किंवा ते वाक्य नीट वाचा, अंडरस्टँड करा आणि ते तुमच्या लँग्वेजमध्ये इंटरप्रेट करा. तर ट्रान्सलेशनमध्ये पहिल्यांदा प्रश्न पहिला जो आहे तो म्हणजे ABC. ट्रान्सलेशनमध्ये पुन्हा ABC असे सेक्शन आहेत. त्याच्यामध्ये ए मध्ये बघा, एनी 4 आउट ऑफ द 6 वर्ड्स फ्रॉम द कोर्स बुक. 6 शब्द दिले जातील त्याच्यातले 4 शब्दांचं आपल्याला ट्रान्सलेशन करायचं आहे. त्यानंतर बी जो सेक्शन आहे तो एनी 2 आउट ऑफ 4 सेंटेन्सेस. 4 वाक्य दिली जातील त्याच्यामधले 2च वाक्य आपल्याला ट्रान्सलेट करायचे आहेत. ट्रान्सलेशन फ्रॉम इंग्लिश इंटू मराठी ऑफ इन्स्ट्रक्शन. पुन्हा सी जो आकडा आहे तो एनी 1 आउट ऑफ 2 इडियम्स ऑब्लिक प्रोव्हर्ब्स. तुमच्या ज्या काही वाक्यप्रचार म्हणी जे आहेत ते ह्या सी सेक्शन मध्ये आहेत. एनी 1 आउट ऑफ 2 इडियम्स किंवा प्रोव्हर्ब्स दिले जातील त्याच्यातले आपल्याला 1 लिहायचं आहे, एकाचं ट्रान्सलेशन करायचं आहे. हे झालं 80 मार्काचं रायटिंग किंवा क्वेश्चन पेपर सोडवताना 80 मार्काचा जो पेपर आहे तुमचा 3 तासाचा याचं क्वेश्चन वाईज विश्लेषण मी आता दिलेलं आहे. आता मी ओरल एक्झामिनेशन कशी असेल तुमची, तुमच्या शाळांमधून ती कंडक्ट केली जाते, तुमचे शिक्षक ती ओरल घेत असतात, परंतु त्याचा एक पॅटर्न आहे. ते जे 20 मार्क आहेत ते तुम्हाला कसे मिळतील ते मी तुम्हाला सांगणार आहे. जास्तीत जास्त आउट ऑफ 20 पैकी 20 मिळवण्याच्या दृष्टीनं मी तुम्हाला तो सेक्शन आता तुम्हाला सांगते. तर आपण आता इंटरनल असेसमेंट कशी होईल किंवा तोंडी ओरल एक्झामच्या विषयी बघणार आहोत. ओरल मध्ये आपल्याला 10 मार्क ओरलचे आहेत आणि 10 मार्क असाइनमेंटचे आहेत. असे मिळून आपल्याला 20 मार्क मिळणार आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे मी 80 रिटन पेपरचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आता इंटरनल असेसमेंट जे आहे ओरल एक्झामिनेशनचे त्याचं मी स्पष्टीकरण देते तुम्हाला. तर आपल्याला ओरल एक्झाम मध्ये 2 भाग जे आहेत त्याच्यातला लिसनिंग स्किल आणि स्पीकिंग स्किल आणि असाइनमेंट्स असे 2 प्रकार आहेत. बघा, ओरल एक्झामिनेशन 10 मार्काची आणि असाइनमेंट्स जो प्रकार आहे त्याच्यासाठी 10 मार्क आहेत. तर मी पहिल्यांदा ओरल एक्झाम विषयी सांगते 10 मार्कासाठी की पहिला जो आहे तो लिसनिंग स्किल आहे. तर याच्यामध्ये एक पॅरेग्राफ शिक्षक देतील तुम्हाला आणि त्याचं आपल्याला क्वेश्चन सोडवायचे आहेत, त्याचे आपल्याला आन्सर्स लिहायचे आहेत. तर कुठलाही पाठ्यपुस्तकातला पॅसेज शिक्षक सिलेक्ट करतील, तो तुम्हाला वाचून दाखवतील, तुम्ही तो ऐकायचा आहे नीट आणि त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे आहेत. याला लिसनिंग स्किल म्हणतात. किंवा तसं नाही झालं, डिपेंड्स अपॉन टीचर, तुमच्या इंग्लिश टीचर कोण असतील त्याच्यावर डिपेंड आहे ते. तर त्यांना तसं नाही वाटलं तर त्यांनी काय करतील, तुम्हाला 5 सेंटेन्सेस देतील किंवा 10 वर्ड्स देतील. पण टेक्स्टबुक मधलेच कोणतेही, बघा टेक्स्टबुक मधले कोणतेही 5 सेंटेन्सेस किंवा 10 शब्द 10 वर्ड्स देतील आणि ते तुम्हाला नीट ऐकायचे आहेत आणि लिहायचे आहेत. मग त्या स्टेटमेंटमध्ये ते कसे वाक्य सिलेक्ट करतील, तर ते एखादं स्टेटमेंट असेल, इंट्रोगेटिव्ह असेल, एक्सक्लेमेटरीचं सेंटेन्स असेल किंवा इम्परेटिव्हचं असेल, तर ते वाक्य ते सिलेक्ट करतील आणि तुम्हाला अशी 5 वाक्य लिहायला देतील, ऐकून लिहायला देतील. मग लिसनिंग स्किल आहे हे, ऐकून लिहायला देतील. किंवा कुठलेही 10 शब्द असतील तर मिनिमम 3 लेटर्सचे 10 शब्द असतील ते आपल्याला तिथे लिहायचे असतील. तुमचे शिक्षक जे असतील ते 2 वेळेला एक वाक्य उच्चारतील किंवा शब्द जो काय असेल ते 2 वेळेला ट्वाईस 2 वेळेला उच्चारतील, प्रोनाऊन्स करतील आणि मग ते आपल्याला लिहायचे आहेत. ते नको असेल किंवा डिपेंड्स अपॉन टीचर किंवा चूज द वर्ड्स फ्रॉम द कोर्स बुक आणि ते झाल्यानंतर आपल्याला लिसन टू अ पोएम, एखादी कविता ऐकवतील आणि त्याच्यावरचे प्रश्न विचारतील, हे पण लिसनिंग स्किलमध्ये येईल. किंवा
एखादी ऑडिओ क्लिप ऐकवतील, एखादी इंग्लिशची ऑडिओ क्लिप असेल, आपल्याला एक कैलास सत्यार्थींचं भाषण दिलेलं आहे या पुस्तकामध्ये, तशा टाईपनी कुठली तरी एक ऑडिओ क्लिप ऐकवतील आणि त्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतील. कदाचित तुमच्या वर्गामध्ये जास्त संख्या असेल तर बॅचेस पाडून वेगवेगळ्या वर्गांमध्ये बसवून त्या मुलांकडनं हे लिसनिंग स्किल करून घेता येईल. त्यानंतर हे झालं 5 मार्कासाठी, लिसनिंग स्किल 5 मार्कासाठी. नंतर आहे स्पीकिंग स्किल. तुम्ही बोललं पण पाहिजे. हे इंग्लिश कोर्सबुक शिकून झाल्यानंतर तुम्हाला छान बोलता पण आलं पाहिजे आहे इंग्लिशमध्ये, यासाठी स्पीकिंग स्किल आहे. तर याच्यासाठी आपल्याला हे कोर्सबुक सोडून एक्स्ट्रा वाचन केलं पाहिजे, अवांतर वाचन केलं पाहिजे, तर आपलं एक ओपिनियन तयार होतो. ते ओपिनियन आपल्याला एक्सप्रेस करता आलं पाहिजे आहे. जसं की एखादं बुक असेल, याच्यामध्ये या स्पीकिंग स्किलमध्ये एखादं बुक असेल आणि त्याचा रिव्ह्यू घ्यायचा आहे. तर बुकचं नाव काय, सपोज की या कोर्सबुकमध्ये R.K. नारायण यांचा एक लेसन दिलेला आहे, स्वामी अँड फ्रेंड्स म्हणून. तर ते काय आहे, बुक रिव्ह्यू आहे. मग तुम्ही एखादं पुस्तक वाचलंय का, अग्निपंख असेल वगैरे अशा पद्धतीचे पुस्तक वाचलं आहे का, तर त्या पुस्तकाची नेम ऑफ ऑथर, इंट्रोडक्शन तुम्हाला सांगता आली पाहिजे. स्पेशल फीचर्स काय आहेत त्या पुस्तकाचे ते सांगता आले पाहिजेत विथ फ्लुएन्सी. ओके, तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगायचं आहे ते स्टुडंट शुड स्पीक इन ल्युसिड लँग्वेज मध्ये बोलता आलं पाहिजे आपल्याला. स्टुडंट त्याचा इफेक्टिव्हनेस त्या पुस्तकाचा हे सगळं आपल्याला स्टुडंटनी एक्सप्रेस केलं पाहिजे आहे. हे स्पीकिंग स्किलमध्ये येईल. तर याला एक और आहे की एक विषय देतील शिक्षक. तोंडी परीक्षा चालू असताना शिक्षक तुम्हाला एक विषय देतील आणि त्या विषयावर तुमचे थॉट्स काय आहेत ते तुम्हाला एक्सप्रेस करायचे आहेत. स्टुडंट हॅव टू एक्सप्रेस देअर थॉट्स इन ओन वर्ड्स. ह्या स्पीकिंगला अजून एक और दिलेला आहे की तुमच्या टेक्स्ट बुकमधला एखादा लेसन किंवा एखादी पोएम फ्रॉम युअर कोर्सबुक ती घ्यायची आहे आणि त्याच्यावर तुमचे थॉट्स जे आहेत ते एक्सप्रेस करायचे आहेत. तर असे 3 ऑप्शन्स आहेत आपल्याला स्पीकिंगसाठी. म्हणून मग ओरलमध्ये पहिला 5 सेक्शन मी आता पहिला 5 मार्काचा सेक्शन जो आहे तो लिसनिंग स्किल, दुसऱ्या 5 जो आहे तो स्पीकिंग स्किल. आता मी असाइनमेंट्सकडे जाते की जो 10 मार्काचा आहे. तर असाइनमेंट्समध्ये असाइनमेंट्स शिक्षक देताना काय करतील, तर आता मला सांगा, कोर्सबुकमध्ये इथं लाईव्ह इंग्लिशचे 2 पार्ट्स दिलेले आहेत. तर इथं रायटिंग स्किलमध्ये कुठं आला लाईव्ह इंग्लिशचा पोर्शन, तर कुठंच आला नाही पार्ट. तर तो आपल्याला असाइनमेंट्समध्ये घेतलेला आहे. तर पहिल्यांदा फॉर्म फिलिंग. मग आता आपण सध्या बघा ऑनलाईन फॉर्म खूप भरतो किंवा ऑफलाईन पण भरतो. मग तो आपल्याला भरता येतोय का, याची प्रॅक्टिस आपल्याला 10वी पासून करायची आहे. म्हणून पहिला जो आहे तो फॉर्म फिलिंग आहे. कोर्सबुकमध्ये बघितलं तर पेज नंबर 39 वर फॉर्म फिलिंग आहे, तो बघा बघा. त्यानंतर सेकंड आहे तो PPTs. मगाशी सांगितल्याप्रमाणे पॉवर पॉईंट फाईल जी आहे ती आपल्याला तयार करता आली पाहिजे आहे. तर मिनिमम 10 स्लाइड्स बनवा तुम्ही असाइनमेंटसाठी. म्हणजे लक्षात आलं का की आपण ऑनलाईन किंवा सॉफ्ट कॉपीनी सुद्धा ओरल एक्झामिनेशन देऊ शकतो. फॉर्म फिलिंग ऑनलाईन करून, ऑनलाईन PPTs तयार करून त्या PPT फाईल आपण पेनड्राईव्हवर ठेवून टीचर्सना प्रेझेंट करू शकतो. ती सुद्धा तुमची एक असाइनमेंट होऊ शकते. त्यानंतर ईमेल रायटिंग, हा सुद्धा ऑनलाईन सॉफ्ट कॉपी देऊन आपल्याला ओरल एक्झामिनेशन देता येते. त्यानंतर एखादा ब्लॉग तयार करून तुम्हाला ते ओरल देता येते. त्यानंतर आपल्याला रिटर्न म्हटलं, असाइनमेंट्स रिटर्न द्यायच्यात, तर आपल्याला अखीव कागदावर किंवा एक प्रोजेक्ट पेपर्स मिळतात. त्या प्रोजेक्ट पेपर्सवर त्या सर्व प्रोव्हर्ब्स किंवा इडियॉम्स, फ्रेजेस असं लिहून 2020 लिहून पण आपण ओरल एक्झामिनेशन तुमच्या टीचर्स घेऊ शकतील. त्याच्यानंतर त्याच प्रोव्हर्ब्स ज्या आहेत त्या एक्सपांड करायच्या, हे पण आपल्याला असाइनमेंट्समध्ये टाकता येईल. मित्रांनो, आता मी तुम्हाला सगळं कोर्सबुक कसं आहे आणि क्वेश्चन पेपरचं स्वरूप कसं आहे ते सांगितलं. पुन्हा एकदा ऐका, 80 मार्काचं रायटिंग जो पेपर आहे, रिटर्न जो पेपर आहे तो 80 मार्काचा रिटर्न पेपर आणि 20 मार्काची जी ओरल एक्झामिनेशन आहे त्याचं पण तुम्हाला विश्लेषण सांगितलेलं आहे. तर 20 मार्काच्या ओरल एक्झामिनेशनमध्ये लिसनिंग आणि स्पीकिंग स्किल 5-5 मार्कासाठी आणि 10 मार्काची असाइनमेंट्स आणि रिटर्न पेपर जो आहे तो 80 मार्काचा, याचं विश्लेषण केलेलं आहे. तर आता मार्चमध्ये झालेला जो काही क्वेश्चन पेपर आहे, मार्च 2020 जो इंग्लिशचा पेपर आहे, तो तुम्ही काढून बघा. तुम्ही जर सर्च केलं तर आपल्याला PDF तर मिळेलच त्या पेपरची, मार्च 2020ची. शिवाय यूट्यूबला आपल्याला मार्च 2020चा पेपर विथ सोल्युशन दिलेला आहे, प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करून दाखवलेला आहे. तर ती पण तुम्ही
व्हिडिओज जरूर वॉच करा आणि टेक्स्टबुकचं भरपूर वाचन करा. जेव्हा शिक्षक शिकवत असतात तेव्हा प्रत्येक शब्दाचा अर्थ जेव्हा सांगतात त्या इंग्लिश टू मराठी, इंग्लिश टू इंग्लिश असे दोन्ही अर्थ शिक्षक सांगत असतात, दोन्ही भाषेमध्ये अर्थ सांगत असतात, त्याच्या शेड्स सांगत असतात, त्या नीट बघून घ्या. तर आपल्याला रायटिंग स्किलचा जो भाग आहे किंवा नॉन टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये सुद्धा ते शब्द वापरता येतील. एक्सपांड द थीममध्ये आपल्याला ते शब्द वापरता येतील. तर भरपूर वाचन करा, अक्षर चांगलं काढा. प्रश्नपत्रिका लिहिताना अक्षर पण खूप महत्त्वाचं आहे. तिन्ही भाषांमध्ये भाषेचं जेव्हा जेव्हा पेपर लिहितो तेव्हा अक्षर खूप महत्त्वाचं असतं. प्रेझेंटेशन महत्त्वाचं असतं, की जसं की टेक्स्च्युअल पॅसेजेसमध्ये आपल्याला एक वेब दिलेला आहे. तर बरीचशी मुलं काय करतात, मध्ये शब्द लिहितात, जो दिलेलाच असतो प्रश्नपत्रिकेत तो लिहितात आणि कसंही बाण काढून वेब काढतात. तर तसं न करता वेब व्यवस्थित काढून ड्रॉ करून मग त्याच्यामध्ये शब्द लिहा असं मी सजेस्ट करेन. त्यानंतर हे प्रेझेंटेशन झाल्यानंतर रायटिंग स्किलमध्ये किंवा एक्सपांड द थीममध्ये आपलं जे काही लँग्वेज आहे ती चांगली वापरा किंवा त्याचं म्हणजे कम्युनिकेटिव्ह अशी लँग्वेज वापर करा. त्याची थिंकिंग प्रोसेस पण चांगली ठेवा तुमची. या गोष्टींचा भरपूर वापर करून प्रश्नपत्रिका सोडवा. क्वेश्चन पेपर सोडवताना न घाबरता ह्याचं जे काही मी टायमिंग सांगितलं मगाशी की ह्याला 20 मिनिटं द्यायला पाहिजेत, ह्याला 10 मिनिटं द्यायला पाहिजेत, या पद्धतीनं तो क्वेश्चन पेपर सोडवा. आणि तुम्हाला 10वीच्या अभ्यासासाठी मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद.